सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलासा देणारी आश्वासनं महायुतीच्या नेत्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असे सांगितले. मात्र आता निवडणुका आटोपल्या त्यानंतरही सोयाबीनच्या दरात कुठलीही सुधारणा झालेली नाही. 5,892 रुपये सोयाबीनचा हमीभाव आहे. मात्र अद्यापही 4,200 ते 4,500 रुपये दर सोयाबीनला मिळत आहे. हमीभावापेक्षा देखील कमी दर शेतकऱ्यांना मिळत आहे. प्रधानमंत्री यांच्या आश्वासनाची देखील पूर्तता होताना दिसून येत नाही. विधानसभेचे निकाल लागल्यानंतर आता सरकार स्थापन झाले, मात्र सोयाबीनला 6,000 रुपये भाव कधी मिळणार व तोपर्यंत सोयाबीनचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. तुम्हाला सोयाबीनचे दर मिळत 4,120 रुपये मला दर मिळालेला आहे आज मार्केटमध्ये. मी अशोक रामदास राठोड, राहणार उत्तरवाडोना येथील शेतकरी आहो. शेतकऱ्यांना आज रोजी सोयाबीन कुठल्याच बेसवर परवडत नाही आहे. त्याकरता आदरणीय पंतप्रधान मोदींनी जे सांगितलं होतं की आपल्या सोयाबीनला दुगुणा भाव 6,000पर्यंत देऊ म्हणून आज ते कुठल्याच प्रकारची मार्केटमध्ये दिसत नाही आहे. त्याकरिता आदरणीय प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीकडे शेतकऱ्याच्या जातीनं लक्ष टाकावं आणि हमीभाव देण्याकरता जी मधात तफावत जे आता आमचं तर माल गेलेलेच आहे, आता आम्हाला कुठला भेटणार नाही आहे. त्याकरता त्यांनी मधात जे तफावत आहे ती रक्कम डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकावी अशी माझी विनंती आहे. माझं नाव संतोष ज्ञानेश्वरराव कोत्तल्लीवर आहे. मी राहणार कुंभारी इथला आहे. माझं सोयाबीन आणि कापूस होता. तर कापूस आणि सोयाबीन हे पीक आम्हाला काहीच परवडण्यासारखं राहिलेलं नाही आहे. आता पूर्ण निवडणूक आहे होऊन सगळं तुमचे कार्यक्रम आटपून आमचं काहीच नाही होऊन राहिलं बा. हां, कापसाला भाव नाही. 7,000 रुपयात आम्ही का करायचं? 4,000 रुपये सोयाबीनमध्ये का करायचं? आम्हाला तर अशी मरणाची हे आणली तुम्ही. एवढे कष्ट करून राबतो आम्ही, पाण्या पावसाचे चिखलातून सापाच्या ह्याच्यातून पाय देऊन आम्हाला हे करावं लागत आहे. विद्युतसुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीत भेटत नाही. आणि आम्ही आता जगाचं कसं, मराचं का जगाचं हे तुम्ही सांगा बा. आता तर आम्हाला अजिबातच भाव भेटून नाही राहिला. 10 वर्षाच्या अगोदर तोच भाव सोयाबीनचा आहे, तोच भाव. आज आम्ही करायचं कसं, कोण्या पद्धतीनं जगाचं? त्याच्यापूर्वी तुम्ही घोषणा केल्या होत्या 6,000 सोयाबीनला देऊ बा, कापसाला देऊ. आता तर एक सगळं तुमचं अटपून काहीच नाही. आम्हाला भावसुद्धा भेटून नाही राहिला. आता कापूस आम्ही इकाचा का नाही इकाचा आम्ही थांबून गेलो. एवढ्या भावात आम्हाला काही परवडून नाही राहिली ना. आम्हाला अपेक्षा आहे का भाव वाढला पाहिजे बा, 4 पैसे आमच्या पोराबाराच्या पदरी पडन बा, हे अपेक्षा आम्ही करून राहिलो. पण ते काहीच नाही होऊन राहिलं. नमस्कार, मी अरविंद विठ्ठल रामेश्वर शेतकरी आहे. विधानसभेच्या इलेक्शनमध्ये फडणवीस आणि मोदी साहेबांनी सांगितलं होतं सोयाबीनला भाव 6,000 रुपये देऊ, कापसाला पण भाव देऊ. विधानसभेचं झालं, सर्व झालं निवडणूक, पण अजून कापसाला सोयाबीनला भाव मिळाला नाही. 3,000 आणि 4,000 रुपयानं सोयाबीन खपत आहे आणि कापसाचे तसेच सर्व घरी पडलेले आहे कापूस. तेलाच्या पिप्याचे भाव 2,500-3,000 रुपये झालेले आहे. त्या कास्तकारानं करायचं काय? याची त्वरित तुम्ही सोयाबीनला आणि कापसाला कास्तकाराच्या मालाला भाव देऊन त्वरित याच्यावर हे करावं अशी माझी विनंती आहे.